तर चला सोनूच्या करामध्ये थोड्याशा सांगूया जी मला पण उचल लाव 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 असं एक विषय तो नाही. मेन विषय हा आहे, तुमची पोरगी रात्री एकटी उठून बाहेर गेलेली ही तुम्हाला माहिती आहे का? रिएक्शन बघा. एकटी उठून बाहेर गेलेली. तर आता 2 वाजायला आल्यात आणि मला जायचंय सोनूला आणायला. सोनूला आणायचं टायमिंग झालाय. तर थोडंसं केस वगैरे विंचर आम्ही म्हणले पण आहेत नीट, असं पण माझी स्वेटर घालणार आहे. तर चला आता पावसाचं वातावरण झालं. सोनूनं मला जाताना सांगितलंय पाऊस आला तर दामाने ये, मी थांबेन, मी काय काळजी करणार नाही, गाडीवरती येऊ नको, चालत ये, आपण हळू ये, लई काळजी करून सांगून गेले मला. तर चला आता 5 मिनिट राहिले, स्वेटर वगैरे घालते कारण इतकं गार लागतंय बाहेर, प्रचंड हवा सुटले आणि याच्यावरती ओढणी नाही त्यामुळं घालावंच लागतं. तिला पण मी स्वेटर घालून पाठवलंय. अरे देवा पेन झोप आली पण तिला आणल्याशिवाय झोपता येणार नाही कारण माझी झोप लागली म्हणजे लागल आणि म्हणूनसाठी मगापासून कसं मी कंट्रोल केले. मशीनला कपडे लावलेले तवा ह्याची चेन निघून पडलेली त्यामुळे आता हे असं करावं लागतंय मला. आणि डबल काय चेन ती बसलीच नाही म्हणजे तुटून गेली होती ती चेन. असं चला जाते. केस माझी ढिली झाली. आता काही ऊन वगैरे लागत नाहीये त्यामुळं स्कार्फ वगैरे बांधावं नाही लागत कारण उन्हाचा काही पत्त्याच राहिलेला नाही. कधी कधी लागतंय तर कधी म्हणजे पाऊस येऊन गेला ना 4-5 दिवस तरी ऊन पडतच नाही. पावडर वगैरे लावायला आता. मॅडमला शाळेतून घेऊन आली आणि आता हातपाय धुवायला चालले कारण तिला आता भूक लागली आहे. कपडे वगैरे चेंज केली, ठेवून टाकली. आज अभ्यासच करायला बसलेली पण मी म्हणलं की नाही आधी जेव. टावेल आपलं टावेल कुठं आहे? वर का पटपट बघू, वर बघू, वर अगं वर बघू. शाळेत गेल्यावर खुश आणि मला म्हणली आता झोप. ही वरती होतं बरं का, तुम्ही बघितलं असेल मगाच्या व्हिडिओमध्ये, काय माहिती तुम्हाला दिसलं का नाही, तिथं होतं आणि तिनं तिचा बेड व्यवस्थित केला आहे आणि मला म्हणते आता तू झोप. हा खाली अंतरून दिलं. तर चला आता आज आहे गुरुवार त्यामुळे खिचडी बनवलेली आणि मी एकदाच खाल्ली ती पण एवढी कपडे बदलणार, हातपाय धुणार आणि जेवायला बसणार. शाळेत गेल्यानंतर ना पोरांना शिस्त लागते आणि म्हणजे खरंच हुशार होतात मुलं. थोडंसं एकमेकांचं बघून किंवा मॅडमनी काही 4 शब्द सांगितलेले असतात ते ऐकतात. आई पप्पांचं ऐकत नाही ते पण मॅडमचं ना शब्द ऐकवते. ही बाई तर ऐकते. जेवायसाठी शाळेत गेल्यानंतर नाटकं करत नाही, खाती, संध्याकाळची पण खाती, मागून खाती. पण जेव्हा घरी राहते ना तेव्हा पाक फेपरून जाते. म्हणजे तिला आणि खायचं भान राहत नाही. मस्त खेळ. आणि आता एक शब्द वापरेन मी पण नको उगाच काय त्याच्या ते बरोबर नाही वाटत मला. पण इतकी येडी होते ना फक्त तिला नुसती येडी होते, नसतं तिला भांडीकोंडी अभ्यास काय नाही. पण शाळेत गेल्यानंतर न लय हुशार होती, मनानं सगळ्या गोष्टी कळते, आम्हाला सांगते असं नसतं असं करायचं असतं. आणि मग आम्हाला वाटतं की आमचं सोनं एवढं कधी मोठं झालं. आता घ्यायचं चाललंय बघा, सगळंच घ्या आता, थोडीशीच राहिली आहे, सगळीच घे. आणि नंतर न खायचं नाही तिकडं खायचं. मुंग्या लागतात. एक तर मासे आता कमी झाले ते कुठं, म्हणजे मला वाटतं गुरुवारच्या ज्या मासे नसतील कारण स्वयंपाक नसतो करायचा, कुठे चिकचिक होत नाही पाण्याची, सांडत नाही काय, खरकटं नसतं कारण गुरुवारचं सकाळी कधी कधी खिचडी खातात पण ते काही इतकं नाही. त्यामुळं नाहीतर ना एरवी इतक्या माश्या होत्या ते ना, कारण आमचा पसारा हितपर्यंत असतो, हे दरवाजा आणि हितपर्यंत आमचा पसारा असतो त्यामुळं काय माशांना खोलत झालं. झाकून ठेवा. ह्याच्यात पण आहे तुझी खिचडी, सकाळी खाता खाता ठेवून गेली, खाल्लं नाही. दूध पण नाही पिली का दूध? आणि आता मशीन मध्येच ठेवली आहे. दुरुस्त झाल्यानंतर म्हणलं तिला जागेवर लावून टाकायचे. ती खालचं फेकून दिलेलं आता डबल आणलंय घरात. असं दिसायला मी हातानंच घेते. काय माहितीये का, मम्मीला झोपू दिवसभर काम करते ना, न्यायला आणायचं, सोडायला जायचं,
परत आल्यानं भांडी घासायची, घरात लावायचं असतंच म्हणून हातातनं घेते. मी तिच्याकडे बघते आणि ती माझ्याकडे बघते. कधी कधी घेते, म्हणजे नाही घेतीच कधी कधी म्हणण्यापेक्षा ती हाताने घेते, पण मला पटत नाही हा. कारण ती मोठं झालं आणि हाताने घेणारच आहे, पण लहानपणी तर तिनं मला मागावं, मम्मी मला जेवायला दे, मला हे दे. पण ती मागते, कधी मागते माहिती आहे, मला जेव्हा कामाचा जास्त लोड असेल ना तेव्हा ती मला मागते. माझी चिडचिड होते आणि मी तिला खावळते. मग नंतर ती बाया मला कधी मागतच नाही बिचारी, आपल्या हाताने घेऊन खाते. जावा खावा, हात धुवून आला ना तर डबल लोळा त्याच्यावरती. तर झाला एक ब्लॉग आहे तो एडिट करायचा आहे, म्हणजे तुम्ही तो बघितला असेल. जास्त काही शूट घेतलं नव्हतं कारण काल माझा दिवस भांडी घरात आवरण्यातच गेलेला, मला पळापळ झालेली माझी. आणि आज मोकळी झाली, आज कपडे वगैरे होते ना जिकडं गावाला वगैरे गेले ते सगळी धुवून टाकलेत. आज रिकामी झाले. उद्यापासून काल त्यामुळे आता झाले, टेन्शन फ्री झाले सगळं. उद्यापासून छान ब्लॉग येतील. तर असं होतं आठवड्यातून 2-3 दिवस भरतं, कारण पाऊसच येतो तर काय करायचं. आताच मी व्हिडिओ कट केला आणि पाऊस यायला लागला, मग पहिल्यांदा कपडे काढले आणि मग तिला आणायला गेले थोड्या वेळ थांबून. जास्तपर्यंत मला 2:15 वाजले. मी फ्रेश होते. जा जा जा. बसला होता म्हणून काल काल तोंड दिसत होतं. आता बघा किती गोड दिसते ना. लयच चमकते. खजाना आहे का चमकाय? शपथ. खजाना असा चमकतो. कसं टिपकांचं चमकते. मी का खजाना आहे का लय मोठा असा? मग आमच्यासाठी खजानाच आहेस तो. किती बोलायला लागली ना पोरगी, लय बोलायला लागली म्हणत्या. मी म्हणलं म्हणूनच लय चमकते, म्हणजे तिच्या तोंडावरती उजेडत होता ना, तिचा फेस बघा पूर्ण असा पांढरा पांढरा झालेला, म्हणून मी म्हणलं लय चमकते. तर मला म्हणते मी काय खजाना आहे का चमकायला? आमच्यासाठी खजानाच आहे. चला बाई थोडंसं एडिटिंग करते आणि मग पडते, कारण मला खरंच झोप आली. रात्री एक गोष्ट घडली माझ्यासोबत, तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगते. म्हणजे नाही सोनच पप्पा आल्यानंतर सांगते, भले ते लेट आले तरी लेट आले सांगेन तुम्हाला ती गोष्ट. कारण मला ह्यातली काही सुद्धा खबर नाही आहे आणि मला जेव्हा कळलं ना तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसलेला. आणि परत ही चुकी करायची नाही हे तुम्हाला मी सोनच पप्पा आल्यानंतर सांगेन, त्यांची पण रिॲक्शन बघते. नाही 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 चला. Capital C, capital C, capital C, capital C, capital C, capital C. झाला का सगळा अभ्यास? Capital C, capital हाय C, small C. स्मॉल नाही स्मॉल स्मॉल. हा Small C. स्मॉल Small. स्मॉल स्मॉल म्हण ना. Small C. असं ते तिला उच्चार येत नाही. तर आता बघा मी इथं झोपली आहे, म्हणजे व्हिडिओ एडिट करते, तर माझ्या काना शेजारी होता मोठ्यानं ओरडून अभ्यास चाललाय. कसं करायचं? नुसतंच कांबरून घे झोप, कांबरून घे झोप. तिला मी सारखी म्हणत होते करणार तरी पण करत नव्हती. आत्ताशी कुठे तरी मी बोंबाळली म्हणून केलंय. मला झोप आल्या, मला झोप आल्या. बघा ना किती आलसी आहे बाई, कसली आलसी तू. तू नाही का? मी नाही. आज म्हणलं होतं छान असं शूट घ्यायचं, पण आज ना जेव्हापासून सोनू शाळेत आली ना तेव्हापासून लाईटच नाही आहे. मोबाईलमध्ये राहिले फक्त 8% चार्जिंग. आता स्वयंपाक वगैरे मला बनवायचं आहे, म्हणलं थोडंसं शूट घ्यायचं होतं ते बनवताना, पण काय करायचं लाईट गेली आहे. तर असं जेवढं आहे तेवढं चार्जिंग मला फोनला वगैरे वापरावं लागेल. ते तर जरा लवकर स्वयंपाकाला लागते, 6 वाजले. त्या मी आता वेणी वगैरे घातली, थोडी फ्रेश झाली, कारण ना सतत क्लचरवर लावला ना हे दुखतं असं रुतून. आणि जर मग झोपताना केस सोडून झोपला तर मग गळतात भरपूर, असं झालंय. मॅडम गेल्यात हातपाय धुवायला कंटिन्यू. आता बॅटरी लागणार नाही माझ्या फोनची. अरे देवा, बहुतच दिसतंय. कंटिन्यू सारखं मग चालूच आहे तिचं काही ना काय. कधी यायची लाईट काय माहिती.
जस्ट व्हिडिओ एंड केला म्हणला तर लाईट नाही आहे तर काय घ्यायचं तर बघा लाईट आली आता तर त्याला जाऊ द्या तर स्वयंपाकाला सुरुवात करते आणि मला थोडीशी भांडी पण घासायची ती पण मी स्वयंपाक बनवत भांडी घासणार डायरेक्ट भांडी घासणार नाही आणि मी तोंड बी धुतलं नाही अजून मी फक्त वेणी घालून दिले आणि आपल्या घरात आता लय गर्दीच फिरला आता आपल्या घरात टेन्शन नाही अजिबात कारण नवीन बल्ब लागलाय त्यामुळे भरपूर असा उजेड पडतोय त्यामुळे कशाचं टेन्शन नाही की व्यवस्थित दिसत नाही काही नाही तर आता मोबाईल चार्जिंगला लावते आणि चार्जिंगला लावून थोडं शूट घेते हा नंतर दाखवते तर चला आता मी पहिल्यांदा स्वयंपाकाला घेते माझा स्वयंपाक झालाय आणि आज गुरुवार आहे तिकडे काळी पिशवी बघून तुम्हाला वेगळं वाटेल जसं काय मला पण वाटलेलं या पण त्यामध्ये आहे सोनूचं खायला म्हणजे काळी पिशवी बघितलं का काय आठवतं फक्त हड्डी तेवढंच आठवतं पण तसं काही नाही या मी पण शॉक झालेली कारण माझ्या नवऱ्याच्या लक्षात राहत नाही बरे आज त्यांनी खिचडी नेली का नाही तरी पण संध्याकाळी येताना म्हणतात अंडे आणू का म्हणजे सकाळी खिचडी खाल्ली तरी माणसाला माहित नाही की आज उपवास आहे म्हणून तर असं जाऊ द्यात त्यामध्ये आहे खायला तर इकडे माझा स्वयंपाक झाला आत्ता जस्ट झाला झाडून वगैरे काढलं तोपर्यंत सोनूच पप्पा आलं तर आणि त्यांना एक गोष्ट सांगायची जी की आम्ही दुपारी म्हणलेलो तुम्हाला की सोनूच पप्पा आल्यानंतर ना सांगेन चला तर चला सोनूच्या करामध्ये थोड्याशा सांगूया जी मला पण उचल लाव असं एक वस्तूच वाटोळायला लागले या पटकन चला जेवायचंय भूक लागले तर गरीबी कधी श्रीमंत होते मी मगाशी ना केस विंचरत होती तेव्हा माझ्या अचानकच लक्षात आलं की माझी पोरगी आता 6 वर्षात झाली 6 वर्षात झालं आम्ही घर पण नाही बांधू शकलो 6 वर्षात घर पण नाही बांधू शकले आश्चर्य वाटलं खरंच ना आपण 6 वर्षात घर बांधलं अगं 6 वर्षात आपण वाईच काही 2 गाड्या झाल्या आपल्या ही गाडी ह्या वर्षी घेतली एक गाडी झाली एक गाडी पेटायलाच आम्हाला 3 वर्ष लागलेलं या त्यासोबत मग घर असेल है ना महत्वाची घराचं पैसे फेड पण आम्हाला खात 1 वर्ष लागलेलं 4 वर्ष त्यात गेलं 5-6 2 वर्ष कशात गेलं म्हणजे 2 वर्ष आम्ही रिकामं होतो पण त्यात आमचं काही ना काही खटपट्या चालूच होत्या मोबाईल घेणं असो छोटं सामान घेणं असो संसाराचं जाऊ द्या मेन विषय तो नाही मेन विषय हा आहे तुमची पोरगी रात्री एकटी उठून बाहेर गेलेली ही तुम्हाला माहिती आहे का रिएक्शन बघा एकटी उठून बाहेर गेलेली सूल आलेलं तिला आणि मला पण माहित नाही सकाळी म्हणते ती मला काय मी इथं मम्मी सू केली म्हणून पोरे तशी जात जाऊ नको आम्ही झोपत असले आणि तुम्हाला आता 1 मिनिट आधी तुम्हाला बाहेर उठवायचं थांबा कुणाला थांबा मला उठवायचं थांबा 1 मिनिट ही म्हणती पण मला तसं काय आठवत नाही कारण जागरण दिवशी मी झोपली नव्हती काल दिवसभर पण मी झोपली मला नव्हती का नाही. उठवायचं मला इतकी झोप आलेली का नाही मी खाल्लेलं कसं खाल्लेलं बघितलं नाही. मला उठवायचं मग गोरलं तरी असं हलवून उठवायचं असं पप्पा थांबा 1 मिनिट थांबा तुम्हाला बाहेरचं दाखवते अंधार काय हा बाहेरचा अंधार आहे बघा आणि आता आम्ही दरवाजा उघडला म्हणून थोडं तरी दरवाजातलं दिसतंय आणि आम्ही संध्याकाळचा पडदा लावतो त्यामुळे तरी ते सगळं काळं काळं दिसतं आणि ही पोरगी एकटी गेली बाहेर एकटी आणि सकाळी मला म्हणते की तू मला मी तुला सुलं उठवलं तर तू उठली का नाहीस म्हणून मग बाय थांबा मला पुढच्या कॅमेरा एकटं बाहेर जायचं नाही काय तसं करू नको जायचं आणि नाही वरनं मला काय म्हणते माहितीये का तुम्ही दरवाजाच लावला नव्हता दरवाजा उघडच होता मी अजून शॉक झाली तुम्ही लास्टला तुम्ही बाहेर गेलेला तुम्ही दरवाजा लावलेला का लावलं तर पडदा लावल्यामुळे का नाही कडी लावली का नाही ही कळत नाही आणि मी ह्यांना 1000 सांगते बरं का पडदा लावायच्या ती कडी लावली घ्यायची की ही करा ही पोरगी म्हणली की दरवाजा उघडच होता मग मी गेली बाहेर तुला मी 2 वेळा असं केलं तू उठली नाहीस उठलीच पण अशी म्हणली की झोपतच की जा मी हाय इथंच अशी म्हणली मी अशी ती म्हणती पण मला आठवत सांगू का अशी करत बसली आणि परत म्हणली इथं जा लांब नको जाऊ आणि मी कसं उठवू तुला पण जायचं नाही मला यातला एक शब्द नाही आठवत की मी तशी म्हणली म्हणून मला उठवून जायचं आता तुम्ही तरी उठताय का नाही उठलं तर कानाखाली वाजवायची मी तिला ते सांगितलं की आम्हाला उठव बया ह्याच्या आधी का नाही तिला सूल आली ना मला वाटते 2 वर्षापर्यंत का नाही म्हणजे 1.5 वर्षात ती शाणी झालेली आहे म्हणजे अंतुरणात तिनं कधीच केली नाही कधीच आमच्या अंतुरणात वास मारायचं काम तिनं केलेलं नाही एकटं जायचं नाही आमचं बाथरूम पहिल्यापासूनच घरात आहे तर ती लहान असल्यापासून आतमध्ये जायची पाणी वाचायची मग भरून सगळं करायची पण आता ना पण
आणि Bathroom मध्ये आता तुला काय मध्ये मध्ये होतंय? उठत नाही ती, म्हणजे उठत नाही होय. कधीतरी तिनं भात होय, खाल्ला ना होय, होय. तरच. इकडं बघ बाथरूम मध्ये पाणीच नसतं ना, हे नव्हतं होय. आता पाणीच आता नसतं. पाणी ठेवायचं, एक बादली ठेवायची. काय असते दात काढू नको तसे. अहो, मला किती भ्या वाटलेलं पोरगी एकटी बाहेर गेली म्हणून. आपण झोपत तर- होतो या, काय सांगू तसं कधी. जायचं नाही. आणि जर ही पण झोपत असेल दरवाजा उघडा ठेवूनच घरात येऊन झोपली तर म्हणजे लय डोक्यात यायला लागलेलं. आणि आमची कडी का नाही लगेच निघते, हिला लगेच निघते ती, अशी आवाळ पण नाही की बसली तर निघणार नाही असं. लय डोक्यात काय पण यायला लागलं जायचं नाही माझ्या. तसं बरं का. इथं बाथरूम मध्ये जायचं. पाणी ठेवत अगं आजपासून मी पण ठेवतो. अगं तुम्हाला असं असं करून उठवायचं ना. नाही आता उठतेस का तरी तुझं ते जागरण गोंधात तुला काय नसेल. आणि मला नाही हो, नाहीच कळलं मला. थोडं आठवतंय मी तिला म्हणली हे बघ की इथनं पुढे एकच ध्यानात ठेवायचं, उठायचं पण नाही. झोपायच्या आधी स्कूलला आलं जाऊन यायचं. कोण उठलं नाही, मी उठलो नाही, ती उठली नाही, तर डायरेक्ट सरळ बाथरूम मध्ये जायचं, तिथं करायचं आणि पाणी वाचायचं. तिला सांगा पहिलं पाणी. पहिलं मी आणून ठेवतो तुला पाणी संध्याकाळी एक बादली. पण रोज नाही उठत ती. उठली का आणि मला रात्री धमकी दिली, मम्मी तुझ्यासोबत जायला मी उठणार नाही, ती वागीन एकटी जाणार रात्री. मला वाघीण जायचं. काय असते, दात काढते वाघीण. अहो, झालं ना तर. अगं झालं ना व, अंधार आहे काय असतं. कळलं मला, कळलं. मग तुम्ही बाप आहे, मी आई आहे, मला नाही तिची काळजी. एक तर कुली असते ती इथं. माहित आहे की मग पण तुमच्यापेक्षा मम्मीनं माझी काळजी लोकी. आपण एक तर आपण तिने गावात तुम्हाला राहत आधी नाही. उठवलं, तुम्ही उठलं का? मी हो तरी केलं. मी म्हणलं की झालंय मी हाय इथं, मला एवढं आठवते की अंधारात जाणू का एवढं म्हणली मी, आणि डबल माझा डुलका लागला. असं झालंय थोडंच मला आठवतंय ते. आणि अशी झोपली परत अशी. अरे बाळा कटाळा येतो का म्हणून. काटा एक काम कमी. ओके चला आता जेवण करतो. तर ही गोष्ट होती, ही पोरगी रात्री किती वाजता गेली किती वाजता नाही काय माहित नाही, कारण आम्हीच रात्री लवकर झोपलो होतो या. आम्हालाच माहित नाही आमची झोपा कधी लागली. हे वडापाव चांगलं वगैरे नाही ते. तर चला आता जेवण करून घेतो आणि ब्लॉग इथंच करतो. जेवण काय केलंय आता, चपाती भात आणि बटाट्याचं कालवण केलंय. बा ती ताटगी काही वडापाव item काढाय. आणि ह्यांनी वडापाव आणलेत. चला खातो आता. भांडी घासायची ती, पण आता मी सकाळ घासणार आहे, कारण आता नाही नको आता. आमची जेवणं झाली ती, आणि ह्या मॅडम काय आज जेवल्या नाही त्या, त्यामुळे हिला दूध दिलंय. आणि आता पियला बरंच दूध दिलंय, तरी टाइमपास लावलाय. एवढं दिलं आणि म्हणते मग त्याला प्यायलाच म्हणते ती, ग्लास नाही भरून दिला. आज आज काय चाललंय, आज काय चाललंय सुरक्षा, पोरगी बाहेर जाऊ नये म्हणून. अहो नाही जायच नाही बाळा, आम्हाला उठवल्याशिवाय. तू उठायचं. उठती, मला हलवून हलवून उठव, कानाखाली मार माझ्या, उठत नसली तर मला चाव, माझ्या 2 शिव्या खा, पण मला उठव, समजलं का? हो मेकॅनिक राहू द्या, उगाच काहीतरी कडी बिडी तोडून ठेवचाल कायमचा आदू कर. असं घालून पॅकच करून टाकणार, जेणेकरून त्याला निघून. ग बसा, काय नाही होत, समजते आता, तिला सांगितलंय ना, एवढी येडी नाही ती. हा बघा असा पडदा लावतो आम्ही, आणि जी लास्टला बाहेर येईल का नाही त्यानं लक्षानं लावायची कडी. असं पडदा लावल्यानंतर कळती का तरी कडी लावली का नाही लावलेली ती. पी 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 पी. म्हणून मशीनात लावून टाकायची इथं, पण मी म्हणलं नाही जात आता, तरी पण हट्टच करत होतं. हां पिया. तर चला आता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. माझी जी काळजी करते ते पण स्वतःची काळजी करत नाही ती. कोण? तुम्ही. होय, तू आहेस की आमची काळजी करायला. मला काळजी तुमची होती, पण तुम्ही तुमची काळजी घेत नाही, माझी काळजी घेते. कुठे गेलं ते फळक? कशाला पाहिजे? तिथं लावायला. लावताय नाही कुठलं? ही? हे नाही बसत, हे कमी आहे. तिकडे बघा, तो पडदा. तेव्हा तिकडं. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून, कपडे पडतील बरं का, कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.
उद्या भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. एक छान अशी कमेंट करा. बाय. छान अशी माझ्या